कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हसा, माझं तोंड काळं झालेलं बघून तुम्हाला पण फार मजा येते ना. हसा. फक्त ना या घरात नुसतं बाहुलं करून ठेवलंय माझं, फक्त बाहुलं. कुणालाच काही कदर नाहीये. मला स्वतःला सतत सांगावं लागतं की मी या घरची सून आहे, मला आठवण करून द्यावी लागते, कारण कोणीच माझ्याशी तसं नाही वागत. पण नाही, हे जर असंच चालू राहिलं तर नाही. मला तर अशी रोज काम करायची अजिबात सवय नाहीये. तर हे थंडीचे दिवस, मला सांगितलं कपडे धुवायला. माझे मऊ मुलायम हात किती दुखत आहेत या वहिनीला कळत नाहीये का. दामिनी देवी अशी कामं नाही करू शकत. मला हे सगळं काहीही करून थांबवावं लागेल. दामिनी देवी इस जालिम दुनिया में, दामिनी देवी इस दामिनी देवी इस जालिम दुनिया में कोणी येणार नाही आपल्या मदतीला. सगळं काही मलाच करावं लागेल. स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. थांबवायचं असेल तर काय करायचंय. मी असं सगळं बडबडते म्हणून मी तुम्हाला मूर्ख वाटते ना. असू दे, तुम्ही आपले आहात. तुम्हाला मूर्ख वाटलं तरी मला काही नाही वाटणार. काय करताय आयडिया बघितलं. स्वतःला असं मूर्ख म्हणून घेतलं की आयडिया लगेच सुचते. कुठे हा डॉक्टर. हा, मी दामिनी बोलतेय. दामिनी किर्लोस्कर मेन्शन मधून. हा, माझं एक काम होतं तुमच्याकडे आणि ते तुम्हीच करू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी सांगते तुम्हाला. प्लीज नीट ऐका. हा, ओके डॉक्टर. म्हणजे तुम्हाला कळाले ना नक्की काय सांगायचंय. हा ठीक आहे, ओके. पण तुम्ही लवकर या. येस, थँक्यू सो मच. बाय. चक्कर आली. ए दामिनी काय झालं. दामिनी उठ ना. दामिनी काय झालं तुला. काय झालं अनुष्का. मॅम, ऑर्गॅनिक स्कूलच्या प्रोजेक्टसाठी आपण जो कच्चा माल घेणार आहोत ती डील फायनल करण्यासाठी आपल्यातल्या कोणाला तरी एकाला नागपूरला जावं लागेल. खरं तर मी गेले असते, पण मला खूप इम्पॉर्टंट काम आहे इकडे, सो थांबावं लागेल. अँड द प्रॉब्लेम इज की क्लायंट मीटिंग पोस्टपोन करायलाच तयार नाही आहे. काय हरकत नाही, मी प्रीतमला जायला सांगते ना. प्रीतम. काय झालं अनुष्का. मॅम, ते काय आहे ना, क्लायंट थोडे जुन्या विचारांचे आहेत आणि थोडे चौकस पण आहेत. ते प्रीतमला 1000 प्रश्न विचारतील आणि ऑफकोर्स एवढे प्रश्न विचारल्यानंतर तो इरिटेट होईलच ना. आणि आपल्याला प्रीतमचं ॲग्रेशन तर माहितीच आहे. मला ही डील कॅन्सल नाही करायची आहे. आय मीन ऑफकोर्स मला प्रीतमवर विश्वास आहे, पण रिस्क कशाला ना. आदित्य, पुढचे 2 दिवस तू फ्री असलास तर जरा नागपूरला जाऊन येशील. नागपूरला? हो चालेल ना. पण मॅम, 2 दिवसाचे 3 दिवसही होतील. अगं काहीच हरकत नाही, मी आहे ना इकडे सगळं सांभाळून घ्यायला. पारू, आदित्यची बॅग भरून घे. नाही आई, कशाला. हे बघ, बराबर आहे आदित्य सरांचं. म्हणजे मी कशा पाहिना. अनुष्का मॅडम आहेत ना, त्यांना बी सवय होईल. म्हणजे त्यांना बी कळायला हवं ना आदित्य सरांना काय हवं काय नको. बरोबर ना आदित्य सर. पारू, बरोबर बोलतीयस तू अगदी. अनुष्का, तूच भर आदित्यची बॅग. हो, वाय नॉट. शुअर. आलेच.
पारू मी काय म्हणतोय ते ऐक, इकडे बघ. पारू हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. मी कोण आहे तुझा? काय नातं आहे आपलं? ओ म्हणून करते का पारू हे सगळं? दामिनी काकू, दामिनी काकू काय होतंय तुम्हाला? दामिनी काकू प्लीज डोळे उघडा. डॉक्टर डॉक्टर प्लीज बघा ना यांना. काय होतं यांना? माहित नाही, बोलत होते आणि अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडल्या त्या. बरं ठीक आहे, मी चेक करून तुम्हाला सांगतो. हो. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? काही टेन्शनचं कारण आहे का? हा सांगतो. यांना बसून बसून थकवा येतोय. यांनी सतत काम करत राहिलं पाहिजे. या थकावर यांना सकाळी आणि संध्याकाळी असे 2 इंजेक्शन द्यावं लागतील, ते पण सलग 10 दिवस. हो डॉक्टर, काही काय बोलताय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की यांना आरामाची गरज आहे, चांगलं तुम्हाला खायची गरज आहे. तुम्ही मनचंच काय बोलताय? यांना वहिनी म्हणजे ते ना. अहो मॅडम, आईल्या देवी समोर आहे, त्यांच्या समोर मी खोटं कसं बोलेन? डॉक्टर, तुम्हाला खोटं बोलायची काहीच गरज नाहीये. दामिनी काय थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहितीये. तुम्ही येऊ शकता. दामिनी, आज तू आमच्या सगळ्यांसोबत डॉक्टरांचाही वेळ फुकट घालवलास. त्याबद्दल तुला शिक्षा मिळायलाच हवी नाही का? काय? पुन्हा एक शिक्षा? वहिनी कशाला? हो, तसंही तुला बरं नाहीये ना? मग आज काहीही खाऊ नकोस, उपवास कर, कळलं? उत्तम. आणि हा, तुमच्यापैकी कुणीही तिला काहीही खायला द्यायचं नाही. नाही नाही वहिनी ऐका ना, मी काही खाल्लं नाही. मी जर उपवास केला ना तर मी खरोखर चक्कर येऊन पडेल. कशाला ना? असं काहीही होणार नाही. तेवढी स्ट्रॉंग आहेस तू. आणि अगं, किर्लोस्करांची सून आहेस तू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.